आपल्याला नियोजित करायचं आहे। सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील यांचा वाढदिवस 13 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार असून हा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीनं आणि अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे। या दिवशी खासदार विशालदादा पाटील हे सांगली जिल्ह्यामध्ये उपलब्ध नसल्याने वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार नाही। याशिवाय काँग्रेस नेते DY पाटील यांचं दुःखद निधन नुकतंच झालं असल्यामुळं हा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार नसून अनेक सामाजिक उपक्रम ज्यामध्ये लहान मुलांना खाऊ वाटप, अंगणवाड्यांना शालेय साहित्याचं वितरण, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर या अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन या निमित्तानं करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष राजेश नाईक यांनी आज आयोजित बैठकीमध्ये दिली आहे। विशालदादांशी बोलणं झालं म्हटलं विशालदादा 13 तारखेला विशालदादा शेवटीला वाढदिवस टाळतात आणि अधिवेशनचा शेवट दिवस आहे। व्हीप वगैरे निघून त्यांच्या मतदानाचा वगैरे विषय असू शकतो, कारण शेवटच्या ज्या भाजप काहीतरी हे करतील असं त्यांचा विषय आहे, असं त्यांचं म्हणणं होतं। मी विचारलं त्यांना का ते म्हणजे कशाला काय म्हणजे तसं नाही, कार्यकर्त्यांना तेवढं उत्साह मिळते, वातावरण निर्मित होते, भागात तेवढं त्यांना कार्यक्रम राबवले। माझं मत आहे आता रक्तदान शिबिर वगैरे आपण माननीय सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील यांच्या 13 तारखेला वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, पण विशालदादांशी बोलणं झाल्यानंतर विशालदादांनी सांगितलं की DY पाटील साहेबांचं निधन नुकतंच झालं आहे, त्यामुळे जास्त हे करा मी उपस्थित राहणार नाही आहे। फक्त सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही फक्त फळं वाटप, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, सिव्हिल हॉस्पिटल असून दे, वेगवेगळ्या जागेला हे असून दे, आपल्या जवान लोकांना रक्त मिळण्यासाठी आपण रक्तदान शिबिर अशा पद्धतीचे कार्यक्रम आणि लहान मुलं आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप एवढंच छोटासा कार्यक्रम घ्यायचं मानस आहे। कुठला मनोरंजनचा वगैरे कार्यक्रम घेणार नाही आहे आम्ही, फक्त प्रताप मोडायला नको, दरवर्षी आपण ह्या पद्धतीने करतो, त्यामुळे आपण हे फक्त साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतो।